हा, तुम्हाला थोड्यापूर्वी मारहाण झाली अशा पद्धतीची घटना कळलेली आहे. काय घटना आहे, काय सांगाल? माझं नाव संजय गिरे आहे. भारतीय जनता पार्टीचा मी एक पदाधिकारी आहे. आज सकाळी मजगे नगरमध्ये आमच्या पक्षाची रॅली रॅली चालू होती. मी रॅलीच्या पाठीमागे मी पण जात असताना आमची रॅली थोडस पुढे गेली म्हणून मी बाजूच्या रस्त्याने थोडस जात होतो. आणि मग पलीकडल्या बाजूने काँग्रेसचे काही कार्यकर्ते त्यांची पण प्रचार फिरत होते. ते पण माझ्या सगळ्या परिचयाचे होते. सगळे सुंदर पाटील आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी होते. मग परिचयाचे असल्यामुळे मी पण थोडस बाजूला जाताना थांबलो होते. माझ्या हातामध्ये नेहमी माझ्या पक्षाची बॅग असते. मी पदाधिकारी असल्यामुळे माझ्या पक्षाचे कागदपत्र हे ते सगळे असतात त्याच्यामध्ये माझे सगळे पेपर आहेत, बूथचे याद्या आहेत, परवानगी आहेत, पक्षाचे कार्यकर्ते आहेत, सगळं आहे. तर विनाकारण तुझ्या बॅग दाखव म्हणून मला मारहाण ओढावडी केलेली आहे. आणि बॅग मी म्हणलो होतो त्यांना की बाबा मी बॅग दाखवतो, चला बाजूला. तुम्ही सगळे माझ्या मित्रासारखे असून देखील तुम्ही माझा एवढा विश्वास नाही का तुम्हाला? तो पैसे वाटायलाच का म्हणून मला मारहाण करायची. सुंदर पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते आजूबाजूला होते. सगळ्यांचे नाव मनोज शेळके वगैरे होते. पण ते सगळे माझे परिचयाचे आहेत. त्यांना म्हणतो अरे असं कसं करू शकता तुम्ही मला? तरी देखील अचानकच माझ्यावर हल्ला केले आणि माझी बॅग ओढायचा प्रयत्न केले आणि ओढाओढी करून माझी मारहाण करायचा प्रयत्न करतो. तक्रार दाखल करणार आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे. आता माझ्यासारख्या एका जिम्मेदार पदाधिकाऱ्याला जर असं हे कार्यकर्ते करत असतील तर मला वाटत नाही सामान्य लोकांना हे काय करतील. तर दहशत माजवण्याचा प्रयत्न बिलकुल बिलकुल त्यांचं रेकॉर्ड असं दिसतंय. आम्ही पहिले ऐकत होतो, पण हे जेव्हा मला प्रत्यक्ष स्वतःवर आलं, स्वतःवर भोगावं लागलं, तेव्हा कळलं की खरीच असेल. मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 18 मध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण खूप चांगलं आहे आणि काँग्रेसचं पराभव त्यांना होणार आहे हे दिसून येत आहे. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून हे ते अशा प्रकारचं वातावरण करून आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून त्यांना दाब दाखवतात. त्यांना अशा आमच्या 4-5 दिवसापूर्वी सुद्धा 2-3 पदाधिकाऱ्यांनी त्यांनी दाब दाखवायचा प्रयत्न केला. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा घाबरणारा नाहीये. आम्ही नेटानं काम करून आमच्या पक्षाचे 3ही उमेदवार प्रचंड मताने निवडून आणणार. अशा दहशतीला आम्ही कधीही घाबरणार नाही आणि घाबरतही नव्हतो काही. आणि पोलीस स्टेशनला मी रिसर्च कंप्लेंट करणार. एक सामान्य माणसाला घरी जाऊन गच्चीला धरणं आणि दमदाटी करणं आणि त्या लहान मुलाला म्हणणं की म्हणजे त्यांच्या मुलांना म्हणणं की रात्रीतून आम्ही तुमची मुलं गायब करू किंवा तुम्हाला 15 तारखेनंतर आम्ही बघून घेऊ. हे दमदाट्या सध्या चालू आहेत आमच्या वार्डामध्ये आणि मला वाटते याचं उत्तर जनता मतदान रूपी म्हणजे देऊनच जाईल त्यांना कळेल. त्यांच्या पायाखालची खरी तर जमीन सरकली आहे. जे की आम्हाला प्रतिसाद जो लोकांचा मिळतोय, जो प्रेम, जो आशीर्वाद मिळतोय, त्याच्यामुळे हे सगळे कृत्य आमच्या या लोकांसोबत घडते. आमच्या या गरीब जनतेला दमदाटी केली जाते, त्यांच्या घरी घुसलं जातंय, त्यांचे कपडे फाडले जात आहेत आणि कुठेतरी आमच्या प्रचारामध्ये अडथळा आणण्याचा हे लोक प्रयत्न करत आहेत. दहशत निर्माण करतायत. हो, अगदीच म्हणजे दमदाटी करणं म्हणजे दहशतच आहे. म्हणजे हे कृत्य आजपर्यंत मला नाही वाटत की आपल्या प्रभागामध्ये झालंय किंवा आम्ही आमच्या प्रभागातील या नागरिकांशी असं कधी वागलोय. तर हे थोडस नवीन आहे आणि आमच्या शेजारचेच आहेत. मला वाटतं जे शेटे सर आहेत ते आमच्या शेजारीच राहतात आणि त्यांचा हा अनुभव 25 वर्षात पहिल्यांदा आलाय. ते 25 वर्षापासून आपले कार्यकर्ते आहेत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना आता कळत नाहीये की त्यांच्या 15 तारखेला त्यांच्या मुलांचं बायकाचं काय होणार आहे. म्हणजे ते थोडस पॅनिक मोड मध्ये आहेत सध्या. यावर काय कायदेशीर कारवाईसाठी काय नक्कीच आम्ही त्यांच्यावरती म्हणजे पोलीस कंप्लेंट करू, कायदेशीर कारवाई करू आणि केलीच पाहिजे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये कोण धमकी दिलेली आहे घरापाशी येऊन, कशा पद्धतीने काय सांगाल? मी प्रभाग 18 मध्येच राहतो. भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. अजित भैयाचं 20-25 वर्ष झाले कार्यकर्ता म्हणून आहे. पण ते मी घरातून बाहेर आल्यावर सुंदर पाटील कवेकर साहेबांना मला बोलले आणि म्हणले की तू जर घरात नाही बसला तर 15 तारखेनंतर तू दिसणार नाही. तुझे लेकर बाळ रडवायचे असले तर फिर, नाही तर घरात बस. तुला पैशाची काय 25,000 पाहिजे, 50,000 पाहिजे तर मी लगेच पैसे पाठवतो असं म्हणले. कधीची घटना ही आज सकाळी आमची ते रॅलीत निघालो होतो मी घरून, तर त्यावेळेस ती गेटला येऊन हे केलं. याच्या आधी 2-3दा धमक्या दिल्या होत्या मला. आपण तक्रार वगैरे दाखल करणार का पोलीस स्टेशनला? पोलिसात तक्रार दाखल करणार आहे पोलिसात दाखल. माझं नाव राजकुमार रंगनाथराव शेटे.
कुठं राहत आहे? मी इथं मजगेनगरलाच राहतो, विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर. जातीवाद काही बोलले म्हणून पण कळते, काय म्हणणं आहे तुमचं? जातीवाद तर काही नाही बोलले, पण असं धमक्या दिल्या. मी त्यांना म्हणलो की मी गरीब आहे बाबा, कार्यकर्ता आहे पहिल्यापासून, पण ते म्हणले तुला घरात बसावं लागेल, नाही बसला तर 15 तारखेनंतर दिसणार नाही, मी आताही तुझं हे करू शकतो म्हणलं घरात येऊन, तुला कोणी सोडिणार नाही असं म्हणलं. त्या धमकीनंतर तुम्ही त्यांना काय रिप्लाय केला? मी रिप्लायच्या ना हात जोडे, मी गरीब माणूस आहे, माझं वय झालं, आता काय म्हणलं एवढं करू द्या काय त्याला असं म्हणलं. पण नाही नाही म्हणले, ते दुसरे 50 पोरं वेगळे आणि तू जर त्या घरात फिरला ते वेगळे, म्हणून तुला ही वॉर्निंग द्यायलो म्हणले. याच्या आधी तुला ही केलं तर म्हणले मी केस, पण ते तुला जमलं नाही असं सांगितलं. प्रभाग क्रमांक 18च्या रॅलीमध्ये आता आपल्या कार्यकर्त्याला मारहाण झालेली आहे, दहशत माजण्याचा कुठतरी प्रयत्न होत आहे, काय सांगाल आपण? आम्ही आज सकाळी 8 वाजल्यापासून प्रभागामध्ये प्रभात फेरी गृहभेटी चालू केली. त्यानंतर जसा लोकांचा क्राऊड आमच्या पाठीमागे आहे, तर त्या गोष्टी कुठेतरी विरोधकांना बघवत नसतील आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि मला वाटतंय की ह्या प्रभागामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांची पार्श्वभूमी ह्या प्रभागाला लाभलेली आहे. जसं की डॉक्टर बातांबरे साहेब असतील, मजगे काका असतील, सुलगुडले अप्पा असतील आणि सारगे मामा आहेत पाठीमागं. अशा सगळ्या लोकांनी ह्या प्रभागाचं नाव कवेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करून मोठं केलेलं आहे. त्याला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम विरोधक करत आहेत आणि याच्यासाठी आम्ही सर्वजण ज्यांनी कुणी मारहाण केलेली आहे त्याच्यावर आक्रमकपणे उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याला जनता सुद्धा मतदान रूपी जाब दाखवल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. कारण की लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय भारतीय जनता पार्टीला आणि अजित भैयांनी जे काम केलंय ह्या प्रभागामध्ये, जसं की 935 घरकुलं दिलेले आहेत, कामगार कार्डाचं केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लोकांच्या मनामध्ये आहेत आणि त्या गोष्टीला कुठेतरी रागाच्या रूपात उत्तर देण्यासाठी हे विरोधक आक्रमकरित्या काम करतायत. असू द्या, कायदेशीररित्या आम्ही कारवाई करू आणि जनता तर उत्तर देणारच आहे.